सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अनेक भागामध्ये देखील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जत तालुक्यातील खंडनाळ गावामध्ये झालेल्या गारपीट आणि जोरदार वारा आणि पावसानं मका, डाळिंब, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः मका, कांदा पीक पूर्णतः वाया जाण्यासारखी परिस्थिती आहे। काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालाय। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावरती पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। या सगळ्या नुकसानीची जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। तसंच सरकारकडून या अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। प्रशासनानं तात्काळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हे देखील सुरू केलेले आहेत। खंडनाळ गावामधून नुकसान झालेल्या मका पिकामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना गेल्या 2 दिवसापासून अवकाळीचा मोठा फटका बसतोय। यामध्ये जत तालुक्याला देखील मोठ्या संख्येनं पिकांना जो आहे अवकाळीचा फटका बसतोय। सध्या आपण जत तालुक्यातील खंडनाळ या गावी आलो आहोत, ज्या ठिकाणी काल गारपीट सदृश्य पाऊस झाला। यामुळे मका पिकांची जी सध्या झालेली अवस्था पाहतोय, मकाचं जे पीक आहे त्याला एकही पान राहिलेलं नाही आहे, कारण मोठ्या संख्येनं या ठिकाणी गारपीट झाली। याशिवाय मोठा पाऊस, दुसरीकडे वारा, यामुळे मका आडवी झालेली आहे आणि अशा पद्धतीनं मक्याचं पीक हजारो एकरावरचं नासधूस झालेल्या पिकाची झालेलं आहे। या पिकातून आता हाती काही लागणार नाही आहे। हीच अवस्था द्राक्ष काही बागांची आहे। याशिवाय मोठ्या संख्येनं जत तालुक्यामध्ये डाळिंब उत्पादन घेतलं जातं। डाळिंब पिकांचं देखील मोठं नुकसान या ठिकाणी या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं मग यामध्ये कांद्याचं पीक जे आहे, या कांद्याच्या पिकाला देखील कांद्याचे तरू या ठिकाणी तयार केले जातात, त्या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे। सध्या हे मक्याचं जर आपण परिस्थिती पाहिली तर गारपिटीमुळं मक्याला एकही पान राहिलेलं नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि एकूणच या सगळ्या अवकाळीचा फटका हा थेट शेतकऱ्यांच्या या पिकांना बसलेला आहे। यामध्ये मका, डाळिंब, कांदा या पिकांना मोठ्या प्रमाणात या जत तालुक्यामध्ये फटका बसला आणि यामुळेच साहजिक आहे की शेतकऱ्यांच्यामधून सरकारकडून निकष बदलून भरपाईची मागणी केली जाते। आणि या अवकाळीचा जो त्रास आहे, अवकाळी जो फटका आहे, अवकाळी जो पाऊस आहे, तो अजून सातत्याने वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे। कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, जत, सांगली। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। शेतकऱ्यांना मी इतकंच सांगतो की आम्ही पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा सर्व अहवाल माननीय प्रांतसाहेब सरकारकडे पाठवतील। आम्ही तिथं पाठपुरावा करून आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने मदत कशी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार। या गावामध्ये देखील अंदाजे 100 ते 150 हेक्टरपर्यंत आपलं नुकसानीचा प्राथमिक अंदाज दिसून येत आहे। जेवढं काही नुकसान होईल त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करून तसा अहवाल आपण शासन दरबारी आपण पाठवत आहोत। माननीय आमदार महोदय त्याचा पाठपुरावा करतो असं त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे सर्व कुठलाही शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। माझं स्वतःचं कांद्याचं बाग, कांदा बियाणे प्लॉट म्हणजे 80 गुंठा म्हणजे 2 एकर प्लॉट आहे। 2 एकरात प्लॉटमध्ये मला म्हणजे अंदाजित माझं उत्पन्न होतं जवळजवळ 2-2.5 क्विंटल। 2 एकर 2,000 रुपये बाजार भावानुसार माझं 3 ते 4 लाख रुपयाचं नुसतं कांदा बियाण्याचं नुकसान झालं। विथ रोपाचं असं मिळून माझं स्वतःचं 5 लाख रुपये नुकसान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।